नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे मला हॉस्पिटल व्हिजिट. मी चालली हॉस्पिटलला. तर कॅप्शनवरनं काय आलंच असेल, डेली चेकअप आहे. तर चला जाऊयात आणि आजचा दिवस पूर्ण कसा जातो आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. डेली ब्लॉगच म्हणा की दिवसभर काय घडतं आहे काय नाही. आणि तब्येत एकदम व्यवस्थित आहे, सगळं नॉर्मल आहे. आता फक्त चेकअपला जायचं आहे किंवा काही गोळ्या वगैरे त्यांचे चेंज असतील किंवा काय असतील तर ते बघतील, कारण आता आठवड्याने ते चेकअपला बोलवतात. तर चलते हे मी छान ड्रेस घातलेला आहे. तर चला जाऊयात. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथे आम्ही खाल्लं सकाळी दिसतच असेल, मस्त तूप लावलं होतं याला चपात्यांना. आईंनी गरम चपात्या बनवल्या होत्या सकाळी 7 वाजता आणि मग आम्ही गरम चहा चपाती खाल्ली मस्त तूप लावून. मस्त पोटभर खाल्लं, कारण रोजच आम्ही पोहे वगैरे असं खात होतो. मग खूप दिवसांनी चपाती खाल्ली आम्ही. आणि आता आम्ही निघालो. जवळपास आम्ही हॉस्पिटलच्या तिथं पोहोचायला चालू होतो. थोडी ट्रॅफिक लागली आम्हाला काही डेली चेकअप करायचं होतं, बाकी काही नाही. फक्त व्यवस्थित आहे का नाही वगैरे सगळं बघायचं होतं, किंवा गोळ्या वगैरे काही चेंज करायच्या असेल वगैरे ते विचारायचं होतं. फक्त त्यांनी बोलवलं होतं, कारण आता कसं 9वा महिना सुरू आहे. तर त्यांनी आठवड्याने जावं लागतो हॉस्पिटलला. तसं आधी महिन्यातनं एकदा जावं लागायचं, आता सारखं चेकअपला जावं लागतं. चेकअप करून आलेला आहोत, ऑल गुड. तर आज पण काही नाही, आता त्याच गोळ्या सुरू ठेवायला लावल्यात आणि मग आता घरी जाऊ आता. आणि घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करू, निवांत आराम करू, काहीच नाही. आपल्या हायजन गोळ्या बेड रेस्ट नाही आहे, पण ठीक आहे. ते म्हणजे चालू वगैरे शकतं, असं काही नाही. तर आता चेकअप वगैरे झाले, आता काही टेन्शन नाही आहे, सगळं ऑल ओके नॉर्मल आहे म्हटले. चला आता आपण घरी जाऊयात. घरी गेल्यानंतर मग आता दिवस कसं जाते, अर्धा दिवस तर संपला आहे. 11 साडे11 वाजलेले आहेत. बघूयात. इथं आईंनी बनवली ती मेथीची भाजी, एकदम पातळ आणि अशी हिरवीगार, खूप छान लागते. आम्ही नेहमी कसं सुकी भाजी करतो, तर मग मस्त चुरून भाकरी खाल्ली मी. मला खूप आवडते भाकरी चुरून खायला. आई आली की नेहमी भाकरी जास्त करायला लावते मी, कारण त्यांच्या हातच्या भाकऱ्या खूप छान लागतात. तर मस्त भाकरी चुरून खाल्ली. तर मंडळी, आजचा दिवस आहे दुसरा, कारण काल आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो. त्याच्यानंतर इतकं दमलो की आम्ही झोपूनच गेलो दुपारी, कारण येताना थोडंफार खाल्लं होतं. आणि मग त्याच्यानंतर 3 वाजता जेवलो, तुम्ही पाहिलंच असेल. मस्त हिरवी भाजी केली होती मेथीची. तसं आता इकडं पुण्यामध्ये कशी सुकी भाजी करतात, तर तिकडं त्या साईडला सध्या पातळ किंवा हिरव्या भाज्या जास्त करतात, आणि पुण्याला कसं जास्त करून लाल कलरच्या भाज्या करतात. तर मग मला इकडे ना लाल भाज्या खायची सवय, आणि तिकडे गेले की मग हिरव्या भाज्या, म्हणजे असं दोन्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला भेटतात. मम्मी डबा देते तेव्हा सगळ्या लाल कलरच्या भाज्या असतात, आणि आई करतात तेव्हा सगळे हिरव्या भाज्या असतात. म्हणजे लाल पण करतात, पण शक्यतो जास्त करून हिरव्या जास्त असतात. कुटाच्या भाज्या, म्हणजे कूट आणि मिरचीचं ते त्यावाला वाटण्याच्या जास्त असतात. आणि आमचं कसं कांदा टोमॅटो त्याचं वाटण जास्त असतं, लाल मसाल्यांचं. तर दोन्ही छान वाटतं, असं वाटतं वेगवेगळे पदार्थ खातो आहे आम्ही. आणि तर रात्री मग काय आम्ही जेवण केलं नॉर्मल, आणि मग झोपून गेलो. तर मी व्लॉग काही घेतला नाही, खाली पण गेले नव्हते, थोडा पाऊस पण होता, त्याच्यामुळे मी काही घेतलंच नाही व्लॉग वगैरे. तर म्हटलं नेक्स्ट डे कंटिन्यू करूयात. तर सकाळ झाली, छान मस्त पोहे वगैरे खाल्ले आणि आता फ्रेश झाले. छान आवरलं मी माझं स्वतःचं. घरातच बसायचं मला काय आवडणार आहे. आणि आता मम्मी वगैरे येईल थोड्या वेळाने भेटायला, कारण काल ती आली नव्हती. काल यायचं होतं तिला, पण सानिकाचे पेपर चालू आहे त्याच्यामुळे काही जमलं नाही. तरी म्हणली मी आज आले तरी बघूयात येते का ती. तर चला कंटिन्यू करा, बघूयात दुसऱ्या दिवस कसा जातो आहे ते. आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की करा. आणि कमेंट खूप छान येतात, दीदी तू काळजी घे, तू आता काम करू नको. मला काहीच काम करावं लागत नाही. आई आता सगळं काम करतात, मला काहीच करून देत नाही, स्वयंपाकसुद्धा करून देत नाही ना, झाडूनसुद्धा घेऊन देत नाही, सगळं त्याच करत आहेत. आणि मम्मी त्या नव्हत्या त्यावेळेस मम्मी येऊन करत होती, त्याच्यामुळे मी एवढं काही काम करत नाही. मी जास्त रिलॅक्स राहते आता सध्या, त्यामुळे काळजी करू नका. आहो ना, कोंडून घ्यायचं. तुम्ही काळे दिसत आहेत, तिकडून उजेड येत आहे ना. आता खूप भारी दिसत आहेत. अरे स्टाईल मारून दाखवत आहे का? आवनी सगळं इकडं रॅप करून ठेवलं आमच्या ह्याला. मुहूर्त लागेल जल्दी लागेल इकडे. आई सध्या फोनमध्ये बिझी आहेत. चलो चलते. बाय बाय. आज सुट्टी आहे, काम कसलं करताय? फॉर्म भरते मी गायांसाठी. तो टेडी बघा कसा बसलाय रुसून तुमच्यावर, त्याला व्यवस्थित करा.
आता व्यवस्थित वाटतात, दोन्ही टेडी छान वाटतात. त्यांचं काम चाललेलं आहे इथे, म्हणजे नॉर्मलच नेहमीचं. नॉर्मल नाही, आज मी गायांचं काही शासनाची काही स्कीम आहे त्यासाठी बघतोय मी. असंच काही ना काही चालू असतं ह्यांचं. आणि मी आपले आता निवांत झोपणार आहे टी व्ही बघत. तर आजचा मेनू होता हिरव्या बटाट्याची भाजी गुजराती स्टाईल. आई तुम्हाला माहितीच आहे, आहो आणि आई आणि वगैरे सगळे आधी गुजरातला राहत होते, कारण गुजरातला बिझनेस आहे क्रेनचा. तर त्यानिमित्ताने ते तिकडे राहायचे आधी. मग त्यानंतर शिक्षणासाठी ऑलरेडी इकडे तर राहतातच, नाशिकला पण घर वगैरे आहेच, माहितीच आहे तुम्हाला. पण इकडे मग आता कायमचे शिफ्ट झाले, तर त्यामुळं त्यांना गुजराती पदार्थ पण येतात आईंना खूप सारे. तर गुजराती बटाटा बनवला होता. हां, फोटो आहेत ना, फोटो निघतात. जे येईल घरात ना, कुणी वाजवलं तरी फोटो निघतात. बघू कसा आलाय फोटो. अजून किती काढलेत? सगळे फोटो असतात, कोण येतं घरात कोण नाही. नाही, आपोआप निघतात फोटो. ते जे वाजवन ना त्याचा फोटो निघतो. भेटले मोदक शेवटचे राहिलेले तुझ्यासाठी. ते तुम्ही म्हटले ना नाही भेटणार तिला मोदक, म्हणून तिला करून बघा किती भेटले. एक दोन पण नाही, चांगले 8-8 भेटले. असं कोणाला पण नाही भेटत, ते चांगलं माणसांना भेटत. त्यांना लय आवडतात. म्हणजे आणि मूग हलवा पण आवडते हिला, मग मूग हलवा आणलाय. नाही, मी खाऊन आले. तुला खायचं असतं तर खा. तर खूप भारी भाजी झाली होती आणि भाकरी त्याच्यासोबत चुरून खाल्ली मी. आणि बाकीचे पण जेवायला बसले होते. तर अशा प्रकारे छान जेवण वगैरे झालं. आणि मग सानिका म्हटली मी तुझे पाय दाबून देते दीदी. तर पाय थोडे दुखत होते माझे, तर सानिकाने छान तेल लावून मालिश करून दिली. खूप भारी वाटलं, असं मस्त पायाला मालिश करून दिली की मग पायच दुखायचे राहिले माझी. खूप दिवसानंतर ते आली होती आणि मग मालिश वगैरे करून दिली. तर मग त्यानंतर ते घरी गेले. मग आम्ही खाली आलो थोडं बसायला. तर आहो गेलो ते खेळण्यासाठी टेबल टेनिस. आणि मग आम्ही स्विमिंग पूलच्या इथं बसलो होतो. मस्त छान थंडगार वारं सुटलं होतं आणि पावसाचं पण वातावरण झालं, तर खूप मस्त वाटत होतं. आम्ही छान गप्पा मारल्या आईने मी. आणि मग आम्ही सगळे गेलो पाणीपुरी खायला. तर मस्त पाणीपुरी खाल्ली, खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्ली नव्हती, तर खूप भारी लागली पाणीपुरी. त्याच्यानंतर आम्ही आलो, मग वॉकिंग करत परत रिटर्न निघालो घरी, कारण खूप दिवस झालं माझी वॉकिंगच झाली नव्हती. तुम्हाला माहितीच आहे, मागचा आठवडा पूर्ण मी घरीच होते. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.